आज होता माझा वाढदिवस 7 फेब्रुवारीला. व्हिडिओ मी आज पोस्ट केली आहे. तर आम्ही रेडी होऊन गेलो द्वारका NXला, जे आहे डोंबिवली वेस्टला स्टेशनच्या समोर. आतमध्ये गेल्यानंतर मस्त तिथे श्रीकृष्ण यांची प्रतिमा बनवलेली आहे. खालीसुद्धा बसायची सोय आहे. पण आम्ही वरती AC मध्ये आलो. इथे हे वेटिंग सेक्शन आहे, बाजूला ज्यूसचं सेक्शन आहे. फायनली आम्ही गेल्या आम्हाला टेबल लगेच भेटला, जास्त वेट करायला लागला नाही. मस्त आम्ही जाऊन बसलो. इथे मेनू कार्ड बघितला मी, त्यामध्ये पहिल्यांदा मी मागवलं मसाला पापड. स्टार्टरमध्ये तर सगळे पहिल्यांदा मसाला पापडच घेतात. नंतर मी मागवलं पनीर गार्लिक टोरॅन्टो. पहिल्यांदाच ट्राय करणार हे मी. तिथले बोलले मॅनेजर की ही डिश ट्राय करा, तुम्हाला आवडेल, चांगली आहे. आता इथे मी जरा मसाला पापड खाते. आता इथे मी पनीर गार्लिक टोरॅन्टो टेस्ट करते. वाव, मस्तच टेस्ट आहे. पूर्ण गार्लिकची टेस्ट येते. पनीर एकदम फ्रेश आहे. इथे आमच्या शिवान दादांनी घेतला आहे डोसा, मसाला डोसा. त्याचं नेहमीचं तेच असतं, सगळं काही तो खात नाही, मसाला डोसाच खातो. ते आत्ता मी मागवले मशरूम काजू मसाला आणि सिंपल साधी रोटी घेतलेली आहे. साधीच रोटी आवडते, बटर रोटी वगैरे आवडत नाही. आता मी ते ट्राय करते. मस्त मशरूम काजू मसाला, खूप छान टेस्ट आहे याची, तुम्ही नक्की ट्राय करा. नेहमी मी पनीर काजू मसाला घेते, ह्या वेळेला मी मशरूम काजू मसाला घेतलेला आहे आणि ती मला खूप भाजी आवडलेली आहे. तुम्ही कधी गेलात तर तिथली नक्की ट्राय करा, खूप छान टेस्ट आहे याची, तुम्हाला पण नक्की आवडेल. त्यानंतर तुम्ही ही डिश बघा. मला याचं नाव पण माहीत नाही आहे, हे माझ्या मिस्टरांनी स्पेशली मागवलं होतं. आता ही डिश मी टेस्ट करून बघते. मस्त गरम गरम आहे खूप. हा टेस्ट तर एक नंबर आहे इथली. आणि पनीर तर एकदम फ्रेशच आहे. त्यानंतर थोडासा राईस घेतला मी. इथे बघा याचं काय चाललेलं आहे. हा सुद्धा खातोय कमी, सांडवतो जास्त. हे बघा आमच्या शिवान दादाचं तर ज्यूस शिवाय काही होत नाही. मस्त तिथे त्यांनी वॉटरमेलन ज्यूस घेतलेला आहे. तो टेस्ट करतोय आणि सांगतोय कसं आहे ते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर कधीच तो जेवत नाही, त्याचं असंच असतं. आता मी त्याला ट्राय करून बघते कसं आहे. एक नंबर आहे ज्यूसवरती एंड केला आहे. बिल आलेलं आहे, बिल आम्ही पेड केलं. आणि त्यानंतर माझ्या बड्डेबद्दल त्यांनी सॉन्ग लावलेला आहे आणि इथे हा डान्स करतो आहे, हॅपी बर्थडे टू यू. त्याला तिथून यायचंच नव्हतं, त्याला अजून डान्स करायचा होता, त्याला जबरदस्ती मी घेऊन गेले. त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर आली गिफ्ट ओपन करायची वेळ. त्यांनी मला सरप्राईज दिलेलं होतं. बीइंग ह्युमनमधून माझ्यासाठी शॉपिंग केलेली होती. इथे त्यांनी मला घेतले आहेत, जीन्स घेतलेले आहेत आणि टी-शर्ट घेतलेले आहेत. जीन्स मला 2-3 घेतलेल्या आहेत. टी-शर्ट्स घेतलेले आहेत 4 आणि त्यांच्यासाठी घेतलेले आहेत 2 जीन्स आणि 4 टी-शर्ट्स घेतलेले आहेत. कलर पण मस्त आणलेले आहेत, जे माझ्याकडे नाही आहेत तेच आणलेले आहेत. वाटलं नव्हतं सरप्राईज एवढं भारी देतील. बीइंग ह्युमन ब्रँडचे क्लॉथ्स एक नंबर असतात. म्हणजे त्यांचा जो कपडा असतो तो एकदम सॉफ्ट असतो, मस्तच असतो. कपडे तर क्वालिटी छान असणारच, भाई का ब्रँड आहे ना, इसलिए. आता मला भेटला आहे बिल. मी जरा चेक करते बिल. अरे रे, बिल एवढं महाग बिल, 18,392 रुपयाचं बिल. तुम्हाला मी डेट दाखवते, 7-2 फेब्रुवारी. बघा कालचीच डेट आहे. हे झालेलं आहे बिल, तुम्ही बघू शकता. सरप्राईज दिलं तर ठीक आहे, पण बिल बघून मला इथे चक्कर आले. त्याचं काय असो, बड्डे वर्षातून एकदा येतो, इतना तो चलता ही है यार. त्यानंतर बड्डे एंड होतोय मस्त आईस्क्रीम खाऊन. तेच व्हिडिओ मी एंड करते. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.